नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील लुक अँड डू बघ व कर हा घटक पाहणार आहोत. तर बघा, एक दशक एक 11 याला इकडल्या या कॉलममधली आपल्याला जोडी लावायची आहे. एक दशक एक दशक म्हणजे झाले 10. आता इथं पण 10 आहेत बघा, इथं पण 10 आहेत, इथं पण 10 आहेत, इथं पण 10 आहेत. आणि एक दशक एक एकक आणि सुट्टा एकक बघायचा. एक एकक इकडे सुट्टा आहे. एक दशक अधिक एक, एक दशक म्हणजे 10 अधिक एक झाले 11. म्हणून आपल्याला या 11 सोबत 10 अधिक एक अशी जोडी लावायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक दशक 2 दिसतोय. एक दशक 2ची जोडी आपल्याला लावून दाखवलेली आहे. एक दशक म्हणजे झाले 10 आणि 2 एकक, इथं 2 एकक आहेत. 10 अधिक 2 झाले 12. म्हणून एक दशक 2 झाले 12. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी संख्या दिसते 1 दशक 8, 18. तर याची जोडी कुठं लागेल बघा. 1 दशक 10 बघा, 10 शोधला, अधिक 1 एकक 8 एकक, 10 अधिक 8 झाले 18 आणि म्हणून 18 सोबत आपल्याला 10 अधिक 8 याची जोडी लागणार आहे. त्यानंतर इथं दिसते तुम्हाला, इथं एक दशकच आहे. एककाच्या ठिकाणी 0 आहे, म्हणजे एक दशक म्हणजे 10 झाले आणि म्हणून याची जोडी इकडं वर दिसते आपल्याला 10 अधिक 0 म्हणजेच 10. म्हणून या एक दशकाला आपण 10 अधिक 0 या ठिकाणी जोडी लावणार आहोत. त्यानंतर या साईडनं आपण पाहतोय 1 दशक 9. 1 दशक 9, एक दशक म्हणजे 10 अधिक 9 म्हणजेच 1 दशक 9 झाले 19. 19 इथं अक्षरामध्ये कुठं लिहिलं आहे बघा, वाचा बरं. ते बघा 15 आहे, इथं 13, इथं आहे 17, इथं आहे बघा 19. आणि म्हणून 1 दशक 9 झाले 19 आणि मग 19ला आपण 19ची जोडी लावणार आहोत. त्यानंतर पुढची संख्या 1 दशक 7. किती होतात 1 दशक 7? 17. व्हेरी गुड. मग 17चं 17 लिहिलेलं आहे इथं बघा, 17ला जोडी लावली. 1 दशक 5, 15. मग इथं 15ची जोडी लावलेली. 1 दशक 3, 13. मग इथं 13ची जोडी लावली आपण. आता इथे अक्षरामध्ये दिले 15, तर इथं बघायचं आहे 14 अधिक 1 किती झाले 15. 13. 13चं बघा, 13चं 12 अधिक 1 किती झाले 13 झाले. म्हणून याला जोडी लावायची आपल्याला. 17 बघा, 16 अधिक 1 मिळून झाले 17. म्हणून याला जोडी लावणार आहे आपण. 19 बघा, 18 अधिक 1 19. म्हणून या अक्षराचं 19 अक्षरात लिहिलेलं आहे, त्याचा 18 अधिक 1 याला जोडी आपण लावलेली आहे. अशा प्रकारे आपण लुक अँड डू बघ आणि कर हा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्या खाली इथं वाचतोय आपण बघा, संख्या वाच दशक एकक रूपातली. रीड द नंबर्स, राईट इन टेन्स अँड युनिट फॉर्म्स. आता इथं दिसतंय बघा तुम्हाला 1 दशक 4, 14. मग इथं 2 घरं केलेली आहेत बघा. हे एकक लिहिलंय, इथं दशक लिहिलंय. मग याच्यामध्ये दशक 1 आहे म्हणून 1 दशक इथं लिहिलं आहे आणि याच्यामध्ये एकक आहे 4 म्हणून इथं आपल्याला 4 अंक लिहायचा आहे. हा वरचा हा जो 4 आहे या ठिकाणी एककाच्या घरामध्ये आपण लिहिणार आहोत 4. या ठिकाणी 1 दशक 6, 16. 1 दशक हा हे दशकाचं घर आहे म्हणून इथं दशकाच्या घरामध्ये आपल्याला 1 लिहावं लागेल यामधला, आणि हा एककाच्या घरामध्ये आपल्याला 6 लिहावं लागेल. बरोबर. अशा प्रकारे एकक दशक घटक आपण समजून घेतलेला आहे. आता त्याच्या खाली इथं तुम्हाला दिसते बेरीज. आता इथं दिसते बघा 3 अधिक 2 बरोबर 5. इथं बघा 3 गोल कलर केलेले आहेत केशरी रंगामध्ये. 3 असल्यामुळं 3 गोल केले आहेत. अधिक अधिक 2 म्हणून 2 हिरव्या रंगात गोल केलेले आहेत. मग टोटल गोल किती झाले रंगीत? 1 2 3 4 5 आणि म्हणून बरोबर उत्तर आलं 5. तसं आपल्याला खाली सुद्धा करायचं आहे. इथं 2 अधिक 5 बरोबर 7 दिले. इथं 2 गोल करायचे कलरमध्ये, अधिक 5 गोल करायचे आहेत. तर आपण आता गोल करून घेणार आहोत आणि त्यासाठी मी कलरचा एक येलो कलर वापरतोय किंवा ब्ल्यू कलर वापरतोय बघा. तर याच्यामध्ये 2 आहेत म्हणून इथं मी 2 निळ्या कलरमध्ये 2 गोल निळ्या कलरमध्ये केलेले आहेत.
त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हिरव्या रंगामध्ये पुढं 5 दिलेलं आहे म्हणून हिरव्या रंगात 5 गोल करणार आहोत. तर बघा 5 करणार आहोत आपण. 1 2 3 4 आणि 5. हे 5 गोल केलेले आहेत आपण. आता हे सगळे गोल आपण मोजूया. किती झाले बघूया. बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 आणि म्हणून उत्तर आलं 7. इथं 4 अधिक 6 बरोबर 10 असं दिलंय. पहिले 4 म्हणून 4 गोल आपण करून घेऊया. 1 2 3 आणि 4. हे 4 आपण गोल करून घेतलेले आहेत कलरमध्ये. आणि आता याच्यानंतर अधिक 6 आहेत. इथं बघा इथं 6 अधिक 6 आहेत म्हणून इथं 6 गोल कलरमध्ये करून घ्या जांभळ्या कलरनं. 1 2 3 4 5 6. आता हे 4 हे हिरव्या रंगात 4 आहेत आणि जांभळ्या रंगात 6 आहेत. हे टोटल किती झाले मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि म्हणून 4 अधिक 6 उत्तर आलं 10. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज ही क्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता इथं बघा 10 वजा 5 बरोबर 5. इथं एकूण टोटल मोजले आपण गोल तर 10 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 मधून वजा 5 केले म्हणजे 5 हे कलरचे काढून टाकले आपण एवढे असे. तर किती राहतात बिन कलर केलेले बघा. 1 2 3 4 5 म्हणून 5 उत्तर आलेले. तर 10 वजा 7 आहेत बघा. एकूण टोटल गोल 10 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वजा 7 करायचे आहेत म्हणजे 7 गोल. 1 2 3 4 5 6 7. 7 वजा केले तर राहिलेले शिल्लक किती येतं. 1 2 3 आणि म्हणून उत्तर या ठिकाणी आपल्याला 3 लिहायचं आहे. वजा केलेलं आहे. आता इथं 10 वजा किती केलं पाहिजे आपण म्हणजे उत्तर 0 येईल. जेवढे रंगवलेले आहेत तेवढे सगळे आपण करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 रंगवलेले आहेत म्हणून 10 मधून 10 घालवणार आहे. आपल्याला किती शिल्लक राहतील या ठिकाणी तर एकही शिल्लक राहणार नाही म्हणजे 0 शिल्लक राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही क्रिया या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला इयत्ता पहिलीचं भाग 2 मधलं हा घटक आपण इथून समजून घेतलेला आहे. तर सर्वांना 10 ते 20 या संख्येचा आपल्याला या घटकामधून अभ्यास झालेला आहे. आणि याचबरोबर हे या ठिकाणी आपण इथं थांबूया. सर्वांना धन्यवाद. नमस्कार.